मित्रांनो तुमचं माझ्या माझं नाव देवेश करेन तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे आज परत नवीन गाडी येणार आहे जे असणार टाटाचं मॉडेल आहे दाखवतो तुम्हाला कोणतं आहे मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येणार आहे आजची ही म्हणजे पहिली मॉडेल आहे टाटाची पंच आहे ॲडव्हेंचर CNG आज तुम्हाला मी या गाडीचा पूर्णपणे देऊन देणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा त्याच्यामुळे तुम्हाला टोटल किती वेरियंट असणार आहे स्पेसिफिकेशन काय फीचर काय असणार आहे याच्यावर तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे आणि तुम्हाला ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअली दोघं असणार यामध्ये CNG प्लस पेट्रोल पण असेल आणि याच्यावर वेरियंट तुम्हाला भेटतील प्युअर असणारे ॲडव्हेंचर प्लस ॲडव्हेंचर सनरूफ ॲडव्हेंचर प्लस सनरूफ एक असणारे अकॉम्प्लिश्ड प्लस सनरूफ एवढं तुम्हाला वेरियंटमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे 3 वर्षाची वॉरंटी आणि 1,00,000 किलोमीटर आता स्टार्ट करतो मला गाडीच्या फ्रंटपासून फ्रंटला बघितलं तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेमच असणार आहे थोडं फक्त तुम्हाला चेंजेस असणार आहे टॉप मॉडलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये ठीक आहे ही ॲडव्हेंचर आहे CNG फ्रंटला तुम्हाला असणार आहे पूर्णपणे हा दिले असणार हेडलाईट पूर्णपणे असणार आहे हॅलोजमध्ये वरती तुम्हाला DRL प्लस टर्निंग डेटा लाईट तुम्हाला असणार आहे हॅलोजमध्ये इकडची तुमची ही जी हे आहे पट्टी ही तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिलेली असणार आहे इकडं सेंटरला तुम्हाला टाटाचं लोगो दिलेलं असणार इकडे जायला ठीक आहे इथं तुम्हाला सिंगल हॉर्न दिलं असणार आहे पुढचा हा याच्या टोईंग होऊ दिलंच नाही हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार आहे नंबर प्लेट जागा तुम्हाला दिलेली असणार आहे इकडे जायला फॉगलाईट तुम्हाला फॉगलाईटसाठी तुम्हाला फक्त सेक्शन दिलेलं आहे तुम्हाला जर आफ्टर मार्केट किंवा शोरूममधून जर तुम्हाला लावून घ्यायचं तुम्ही ते लावून घेऊ शकतात यामध्ये इकडे साईडला इकडे तुमची ही DRL असेल इकडे साईड दिलेली व्हाईट कलरमध्ये LED दिली असणार आहे आणि हे टर्निंग लाईट इकडे साईडला सेमच तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून येतो साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्हाला जे असणार आहे टायरची साईज पण तुम्हाला सांगतो किती असणार ती ओव्हर येऊन तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये विथ आपले टर्निंग लाईट इकडे दिलेली असणार आहे इकडे साईडला नंतर मग तुम्हाला टायरचा जो साईज असणार आहे टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही टायरची साईज कुठे गेली हां 185/70 R15 तुमचे हे दिले असणार आहे ऑल ऑइल्स आणि सॉरी स्टील रिंग ठीक आहे आणि वरतून तुम्हाला ही कॅप दिलेली असणार याच्याला फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असणार आहे आणि रिअरला तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेक हे तुमची सस्पेन्शन असणार आहे तुमचे मॅकफर्सनमध्ये दिले असणार आहे याच्याला आणि डिस्क ब्रेक दिली असणार फ्रंटला ठीक आहे इथं तुम्हाला हे मडफे सारखं दिले असणार याच्याला सेमच तुम्हाला हा पण पार्ट तुम्हाला हा नॉर्मली असा असणार दिलेला ठीक आहे जर तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट पण तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या शोरूममध्ये एक्सेसरीचं तुम्हाला दाखवून देईल नंतर तुम्ही आफ्टर मार्केट पण तुम्ही येऊ शकतात एक्सेसरीचा पार्ट इकडे जर तुम्हाला क्लाडिंग लिडिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल नंतर मग आपलं डोअर वायझर ते पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जातील इकडे तुमचे हँडल हा जो असणार आहे बॉडी कलरमध्ये असणार आहे विथ की असणार आहे इकडच्या साईडला नंतर इकडचा हा जो पार्ट आहे इकडे तुम्हाला हे सेम असणार आहे जशी आपली पहिली स्विफ्ट होती त्या टायमात तुम्हाला हे असं इकडे तुम्हाला दिलं असणार आहे हे बटन इकडच्या साईडला डोअर ओपन करण्यासाठी हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलेला असतं आहे पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेलं असेल आणि ठीक आहे आणि पाठीमागची हे सेमी इंडिपेंडेंट ट्विस्ट बीम विथ कॉईल स्प्रिंग अँड शॉक ऑब्सर असणार म्हणजे पाट्यांचे दिलेले असणार आहे सस्पेन्शन रिअल प्रोफाईल दाखवत येतो रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला वरती तुम्हाला स्पॉइलर दिले असणार आहे विथ हाय माउंट स्टॉप लॅम्प दिले असणार त्याच्या साईडला ठीक आहे डिफॉगर नाही यामध्ये तुम्हाला हा नॉर्मल आहे CNG असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सेंटरला तुम्हाला टाटाचा लोगो दिले असणार आहे इथं तुम्हाला कॅमेरा असा दिलेला पंचची ब्रँडिंग दिलेली असणार क्रोममध्ये नंबर प्लेट तुम्हाला जागा दिसणार आहे रिफ्लेक्टर्स इकडे साईडला आणि तुम्हाला दोन इथं 4 मला बोलतो एक मिनटं हां 2 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिले असेल इकडे साईडला आणि विथ तुम्हाला हे एक लाईट दिली असते इकडे साईडला LEDमध्येच ठीक आहे बाकीची तुम्हाला क्लॅडिंग जी असेल ते मग ती भेटून जाईल CNGमध्ये तुमची असणार आहे म्हणजे मग टाकी पण दाखवून देतो गाडीची आपली जी CNGची एक वरती तुम्हाला पॅकिंग भरपूर दिलेली इथं लॅम्प दिलेला आहे आणि इथं तुम्हाला हे बटन दिलेलं आहे आपलं टेलगेटला ओपन करण्यासाठी इकडे तुम्ही बघू शकता तुमचा हा पार्ट भरपूर मोठा आहे तुम्हाला हा एवढा बूट पेस तरी पण भेटेल यामध्ये या ठिकाणी आणि याच्या खाली तुम्हाला असणार आहे हे बघा टाकी 2 टाकी असतील 30 लिटरच्या 2 टाकी असतील 60 लिटर पण असणार आहे आणि 37 लिटरची टाकी तुमची असणार आहे याची पेट्रोलची टाकी असणार दिलेली 60 लिटर ती असेल आणि 37 लिटर तुमची पेट्रोलची टाकी असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मायलेज पण चांगला काढता येईल यामध्ये म्हणजे मारुतीपेक्षा पण थोडासा तुम्हाला मायलेज पण चांगला भेटेल यामध्ये या ठिकाणी बाकीचं तुम्हाला सर्व सेमच दिलेलं असतं याच्यामध्ये तुम्हाला बूट पेस पण याच्यामध्ये चांगला दिलेला आहे कारण की मारुतीच्या गाड्यांमध्ये कसं असतं जो पण CNGच्या टाकीच्या समोर असेल ना तर आजूबाजूला सामान ठेवायला जागा भेटून जाते पण याच्यामध्ये प्रॉपर आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्या खालच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे आणि मला असं वाटतं आहे पेअर व्हील आय थिंक याच्यावरती ठेवू शकतो आपण याच्यावरती स्पेस जर मग काहीच राहणार नाही याच्यामध्ये पेअर व्हील जर वरती ठेवला तर ठीक आहे मी आता बंद करतो तुम्हाला रिअल डोअर ओपन करून दाखवतो आणि याची मिनीमध्ये ती जी थंब आहे बंद करण्याची डोअरला ती चांगली आहे मस्त की दिलेली हे बघा आपलं पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला दिलं असेल हँडल स्पीकर दिली 4 स्पीकर तरी तुम्हाला दिलेले असेल यामध्ये
आणि हे पण आहे वाटतं इथं इकडे एक, ठीक आहे. इकडे तुमचं पॉवर विंडोचं स्विच दिलं असणार आहे, हँडल आहे, ग्रॅब हँडल. इकडे तुम्हाला बॉटल होल्डर 2 तरी बॉटल तुम्ही आरामशीर तुम्ही इथे ठेवू शकता या ठिकाणी. आणि आतमध्ये पण सिटिंग तुमची नॉर्मली असणार आहे, फॅब्रिकमध्ये दिली असणार आहे इकडे साईडला. आणि वरती तुम्हाला लॅम्प, लॅम्प तर तुम्हाला फ्रंटला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला भेटेल AC ची वेंट असणार आहे आणि पोर्ट असेल हे आपलं USB-मध्ये इकडे साईडला. आणि मोबाईल ठेवण्यासाठी जे जागले असणार आहे. आणि तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो पहिल्यांदा. आणि सीट जी असणार आहे ही अशी फोल्ड होईल पूर्णपणे, अशी 60-40 असणार आहे, ही पूर्ण फोल्ड होईल अशी इकडे साईडला इकडे, ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो पहिल्यांदा. हे मित्रांनो वरचं जे आहे हेडरेस्ट एवढं तरी आहे, सेमच असणार आहे. तुम्हाला सुजुकीसारखं दिले असणार आहे, सगळ्यांची वेगवेगळे असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला आता आतला लेगरूम पण दाखवून येतो. तेव्हा मित्रांनो लेगरूम तुमचा एवढं असणार आहे, कारण की ही सीट थोडीशातून पुढे गेली त्यातून थोडंसं जास्त जागा होऊन जाईल. कारण की ज्याला तर म्हणजे पाठीमागे तरी पण 2 लोक आणि एक लहान मुलगा आरामशीर इथं बसू शकतात, एवढं तरी जागा आहे या ठिकाणी. आणि फ्रंटला बघू शकता तिथं बघा तुम्हाला आर्मरेस्ट पण दिलेलं असणार आहे एका साईडला, कप होल्डर असणार आहे, 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिला असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक पण भेटेल ट्रान्समिशन. आणि पुढे असं तुम्हाला हे दिले असणार आहे आपलं इन्फोटेनमेंट सिस्टीम इथे जायला. या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हर साईड पण दाखवून देतो, इथून तुम्ही बघू शकता. हे नॉर्मली असणार आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला जे असणार आहे इन्स्ट्रुमेंट कस्टर इथं तुम्हाला वेगळं दिलेलं असणार आहे. आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला जे पण असणार आहे क्रूज कंट्रोल बाकीचं तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये भेटून जाईल टॉप मॉडलमध्ये. यामध्ये तुम्हाला बेसिक असणार आहे, प्रीमियम पण असणार आहे, ठीक आहे. वरती तुम्हाला लॅम्प दिले असणार आहे, तो पण तो असणार आहे, हायलोमध्ये दिले असणार आहे इकडे साईडला. तुम्हाला पहिले ती ड्रायव्हर साईड आता डोअर ओपन करून दाखवतो. इथं पण तुम्हाला ते हँडल जे असणार आहे हा तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये असणार, स्पीकर असणार एका साईडला. हे थोडंसं स्पेस दिलेलं असतं इकडे, बॉटल होल्डर नॉर्मली पण शकतो, ओव्हरवेव्हिंगची कंट्रोल आहे. आणि हे आपले पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिलेले असणार आहे, लॉक ऑन लॉक करण्यासाठी, ठीक आहे या साईडला. आणि हे असणार आहे सीट हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि लिक्विडाईन करण्यासाठी. तुमचे बाकीचे तुम्हाला बटन दिले असेल CNG पण हे करू शकतो या ठिकाणी. इथं तुम्हाला थोडंसं स्पेस दिलेलं असणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी किंवा आपलं वॉलेट बिलेट ठेवण्यासाठी इकडे यायला. ACच्या वेंटच्या ठिकाणी तुम्हाला असं पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं ही डिझाईन दिली असणार आहे. आणि इथं पण थोडीशी तुम्हाला इथं ओढमध्ये दिली असते एका साईडला याच ठिकाणी, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला असणार इमोल ठिकाणी हे थोडंसं लाईटिंग दिली असणार LED-मध्ये. इकडे तुमचं स्टेअरिंग अशी नॉर्मली असणार, इन्फोटेनमेंट तुम्हाला कंट्रोल दिली असेल नॉर्मली. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल पण भेटून जाईल इकडे जायला, ठीक आहे. आणि तो पण तो असणार आहे आपलं तुमचं हे स्टेअरिंग तर तुमचं वेगळं असणार आहे. सेंटर तुम्हाला दिसलं असणार आहे आपलं हे असणार आहे टाटाचा लोगो असणार आहे. आणि 2 तुम्हाला एअरबॅग दिले असणार इकडं फ्रंटला, ड्रायव्हरसाठी आणि को ड्रायव्हरसाठी इकडे जायला. आणि तिथं पण बघा तुम्हाला तिथं आणि इथं तुम्हाला 2 ठिकाणी ट्विटर पण भेटून जातील या ठिकाणी. पहिल्यांदा सीटला माझ्या इच्छेने मी सेट करतो. पहिल्यांदा इथं असणार आहे फ्यूल कॅप ओपन करण्यासाठी इकडे जायला लेवल दिले असणार आहे. मग इथं तुम्हाला आता आर्मरेस्ट पण आहे, हँडरेस्ट पण आहे, ठीक आहे. हँडरेस्ट राहणारे 2 कप होल्डर असणार आहे, तर तुम्ही मोबाईल ठेवू शकतात. आणि तुम्हाला जर वायरलेस तुम्हाला जर चार्जर पाहिजे असेल तुम्ही ते लावून घेऊ शकता, किंवा आफ्टर मार्केट पण किंवा शोरूममध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. इथं तुम्हाला बघा USB पोर्ट दिलेलं असणार आहे चार्ज करण्यासाठी. आणि इथं Type-C पण दिलेलं असणार आहे इकडे जायला. आणि हा जो एक पार्ट आहे इथं तुम्हाला असणार आहे 12 वोल्टचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे हे पण. आणि ACचं तुम्हाला सेक्शन असं असणार आहे बटन असणार, इथं तुम्हाला असं हे नसणार आहे तर डिजिटलमध्ये. पुढे पण तुम्हाला इथं सेमच दिलेलं असेल इकडे साईडला. आणि इथं तुम्हाला हे जे असणार आहे इन्फोटेनमेंट सिस्टीम हा तुम्हाला 7 ते 8 इंचमध्ये दिलेलं असणार आहे, हनुमानचं असणार आहे यामध्ये. कारण की सर्व जे पण टाटाच्यामध्ये जे पण मॉडेल आहे तुम्हाला सर्व ठिकाणी तुम्हाला हनुमानचेच तुम्हाला साऊंड भेटतील. पण ते पण त्याचा आवाज जो असतो ना एकदम भारी आहे. विथ तिकीट होल्डर दिलेलं असणार एका साईडला, लॅम्प आहे, माईक दिलेलं असणार एका साईडला, ठीक आहे. हे आपलं सनवायझर विथ मिरर दिली असणार एका साईडला, बस बाकी काही नाही. बाकीचं IRVM तुम्हाला डे नाईट टाईम दिलेच नाही का जायला. मी गाडी चालू करून दाखवतो. चालू रेडी. चावी तुमची बघा अशी असणार आहे, एक नॉर्मल असणार आहे की. आणि इथं तुम्हाला एक असणार आहे आपली याची लॉक अनलॉक करण्यासाठी गाडी, ठीक आहे. तुम्हाला पहिल्यांदा ही चालू करून दाखवतो. हे बघा पुढचं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कस्टर असं दिलेलं, तुम्हाला परत चालवून दाखवतो एकदा. हे बघा डिजिटल पूर्ण पण असणार आहे नॉर्मली, ठीक आहे या ठिकाणी. आणि हे बघा इथं तुम्हाला मोड बी दिलेलं असणार आहे, आपलं सीट मेट रिमाइंडर, टायमिंग दिलेलं असणार आहे, इंजिन लाईट दिलेलं असणार आहे एका साईडला, बॅटरीची लेवल आहे. नंतर मग आपलं लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलं असणार आहे, CNGचं तुम्हाला दिलेलं असणार एका साईडला. हे तुम्हाला 2 इथं बटन दिलेले असेल. एक मिनटं, इथं आपण हे करू शकतो चेंज, बघा चेंज करू शकतो. एक मिनटं,
ट्रिप ए ट्रिप बी बघते कुठं होता. हां हे बघा ट्रिप ए ट्रिप बी ओडोमीटर किती किलोमीटर झाले होते हे तुम्हाला ते सगळं दिसत राहील यामध्ये. डिजिटमध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं असणार आहे. एक मिनटं परत चालू करतो. ABS अभिनंतर ऑन ऑफ करू शकतात. लो नंतर मग टेम्परेचर दिले असणार आहे. नंतर मग लो फ्युल इंडिकेटरला दिले असणार आहे याच्याला. वरती तुम्हाला हे जे असणार आहे एक मिनटं चालू द्या पहिल्यांदी. हां वरती तुम्हाला CNGचे दिले असणार लेवल किती आहे ती भरलेली आणि इथं तुम्हाला दिले असणार फ्यूल पेट्रोलचं लेवल असणार आहे किती पेट्रोल भरलेलं आहे ते. आणि पुढचं तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टीम हा असणार आहे असं अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कार प्ले असणार आहे. पूर्णपणे हा टच स्क्रीन असणार दिलेला. इथं तुम्हाला पॉवरचं असणार आहे म्युझिक असणार आहे होम दिलेलं बटन. नंतर मग रेडिओ असणार आहे FM दिले असणार आहे म्युझिक असणार आहे. नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं. नंतर मग तुम्ही वायफाय कनेक्ट करू शकता त्याच्यामध्ये. नंतर मग तुम्हाला भेटेल आपलं इनकमिंग कॉल अलर्ट SMS अलर्ट ॲपल अँड्रॉइड ॲटो ॲपल कार प्ले दोघंही तुम्हाला दिले असणार यामध्ये. दोघंही तुम्ही इथं यूज करू शकता यामध्ये. नॅव्हिगेशन असणार आहे रेडिओ असणार आहे नोटिफिकेशन USB तुम्हाला पोर्टचं तुम्हाला दिले असणार आहे. नंतर मग ऑडिओ सेटअप असणार आहे कॉन्टॅक्ट दिलेलं असणार आहे म्हणजे आपण कॉलिंग करू शकतो. नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं असेल फेवरेटमध्ये. आयपॉड तुम्ही कनेक्शन करू शकतात. पार्क ॲक्सेस दिलेलं असणार आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे व्हेकल सेटअप ऑडिओ सेटअप. नंतर मग फोन सेटअप व्हॉल्यूम सिस्टीम सॉफ्टवेअर डिटेल्स हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. फोन कनेक्शन करू शकता तुम्ही याच्यामध्ये. व्हॉईस कमांड दिलेली असणार आहे साऊंड डेमो दिले असणार आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिले असणार आहे. शॉर्टकट आहे तुम्हाला इथं ही दिलेली याच्याला. ठीक आहे. म्युझिक दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला असणार आहे हे तुमचे हे बाकीचे कंट्रोल्स सेटिंगमध्ये FM BFM तुम्हाला आपला हे करू शकतो पण सेटिंग त्यांचा चॅनल तुम्ही सेटिंग करू शकता त्यामध्ये. हे सगळं तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि फ्रंटला आहे बघा हा पण तुम्हाला डॅशबोर्ड पूर्णपणे असणार तर प्लेनमध्ये एका साईडला. आणि इथं पण बघा तुम्हाला आता थोडीशी तरी वुडमध्ये तुम्हाला ही फिनिश दिली असणार एका साईडला. ABS EBD ESP हिल होल्ड असिस्ट हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. ग्लब बॉक्स तुम्हाला भरपूर मोठा भेटतो म्हणजे मारुतीपेक्षा पण जास्त तुम्हाला इथं ग्लब बॉक्स भेटतो या ठिकाणी. फर्स्ट एड किट दिली असते आणि बुक दिलेली असते इथं तुम्हाला. चला मी तुम्हाला आता पहिल्यांदा हे चालू करून दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला CNG लाईट इथं ब्लिंक होत राहील यामध्ये. सध्या तर हे मी बंद करून टाकतो आणि तुम्हाला याचं जे आहे आपलं हे बुटला पण इथं ओपन करू शकतो एका साईडला. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो तुम्हाला दाखवतो. पहिल्या तर तुमचं इंजिन असं असणार आहे व तुम्हाला असे तुम्हाला दाखवा दिली असणार आहे. इंजिन तुम्हाला असं असेल इकडे जायला. ठीक आहे. इकडे जायला याचं तुम्हाला फंक्शन दिले असेल. हे आपला ब्रेक ऑइल आहे ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असतं आहे. बाकीचं तुम्हाला बाकीचं हे दिलं असतं इंजिन इकडे जायला. हे तुम्हाला 1.2 लिटरचं तुम्हाला इंजिन दिलं असणार आहे. रिवोट्रॉन इंजिन दिलेलं असणार आहे. हे असणार आहे 1200 cc 3 सिलेंडर दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर भेटते 73.5 BHPची जी 6000 RPM राहते पेटा. ज्याच्यातून तुम्हाला टॉवर भेटतो 103 NMचा जो 3250 RPM चालला जातो. पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 87.8 BHP जी 6000 RPM चालला जाते आणि 115 NM तुम्हाला टॉवर भेटतो तो 3250 RPM चालला जातो. ट्रान्समिशन तुम्हाला ॲटोमॅटिक पण असेल आणि पण असणार आहे 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AMTमध्ये. मायलेज पण तुम्हाला चांगला आहे त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला काय सांगू शकतो की 4 स्टार रेटिंग आहे NCAP इथं पण तुम्हाला इथं बॅटरी दिली असणार आहे ॲमरॉनची. बाकीचे तुम्हाला फंक्शन दिलेले असणार खालच्या साईडला फ्यूजची कंट्रोल दिलेलं असणार आहे. आणि खाली तुम्हाला पॅकिंग जर पाहिजे असेल तुम्ही ती लावू शकतात. ते तुम्हाला आफ्टर मार्केट पण तुम्हाला भेटून जाईल काढून. आणि मध्ये तुम्हाला जी आहे गॅप पण तुम्हाला भरपूर दिलेला आहे यामध्ये या ठिकाणी. चला मित्रांनो मी बोर्ड बंद करतो. बाकी तर तुम्हाला कलर कोणते भेटतील आणि डायमेन्शन काय असणार ते तुम्हाला सांगतो. डायमेन्शन असणारे 3827 mm पर्यंत लेंथ असेल. 1742 mm पर्यंत विड्थ असणार आहे. 1615 mm पर्यंत हाईट डिझाईन असेल. व्हील बेस लिहिलेलं असणार आहे 2445 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार आहे 187 mm पर्यंत. वेरियंट वाईज तुम्हाला कलर वेगवेगळे दिले असणार आहे. ॲडव्हेंचर प्लसमध्ये तुम्हाला असणार आहे व्हाईट ग्रे आणि ट्रॉपिकल मिस्टी अशी तुम्हाला 3 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे डोंबिवलीमध्ये 9,65,000 ऑन रोड असणार आहे. या गाडीची तुम्हाला प्राईज असणार आहे. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईज वेगवेगळी असणार आहे. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तुमच्या शोरूममध्ये काय प्राईज आहे या गाडीची. चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस आत्ता मी हा व्हिडिओच थांबवतो.
जे लोक माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे जे पण मी नवीन व्हिडिओ बनवतो तरी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटतात तरी. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळी भेटूया. या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही तिथून करू शकता.